हॅलो गाईज. सो तर कसे आहेत माझे मित्रमैत्रिणी, यूट्यूब फॅमिली आणि इंस्टा फॅमिली. थोडं नंतर सांगेल विषय. आता आम्ही चाललो आहे, मला लागली भूक आणि वाजले आता 8, 8:30, 9 वाजले असतील. आमचा झाला अचानक कोटा, कारण की काल रील्स पाठवलेली भावाने आणि ते रील्स बघून आम्हाला काहीतरी भेळ, काहीतरी भडंग नवीन प्रकार दिसला इंस्टाला. सो तो ते खायला चाललोय. तर आता भेटतो भावाला जाऊन, भावा माझी वाट बघतो बाहेर, तर भेटतो डायरेक्ट त्याच्याकडे. सो पब्लिक, भाऊ आला आहे माझा, आहे माझा मोठा भाऊ आणि आम्ही इंस्टावर एकामेकांना मस्तपैकी व्हिडिओ पाठवत असतो जायचे वगैरे. आणि आमचा प्लॅन फिक्स झालेला असतो की जायचं म्हणजे जायचं. दर महिन्यात एक ना एक तरी प्लॅन असतो आमचा. तर आता आज कुठून चाललोय आपण? गणपतीला. आज चतुर्थी आहे गणपतीला. आज गणपतीला चाललो. अरे हा, माझ्या पण लक्षात नाही भाई की आज चतुर्थी आहे. मला वाटलं आज खायला चाललो कुठेतरी. बघूया गणपतीला पाहूया, दर्शन घेऊया, तुम्हालाही दर्शन देतो, फोटो काढूया मस्तपैकी. आणि जमलं तर खाऊ पण. सध्या तर आता वेळ झालाय, कारण की आता खाता येणार नाही, कारण की ते खाल्लं तर मग जेवण जाणं मुश्किल आहे. भावाला हसायला येतोय, तो बोलतोय असं काही वेळाने बोलतोय, पण काय करणार, आमच्या पब्लिकला असंच आवडतं. एवढं हसतं बघा करेक्ट. तर आपण सारसबाग वरून निघालो आता पुढे, आणि आपण डेट चाललो आहोत दगडूशेठला. तो तर गाडी पार्क केली आहे, त्या साईडला मंडई आहे आणि या साईडला आपले दगडूशेठ महाराज असतात. तर आपण पहिले नवसाच्या गणपतीला जाणार आहोत. हा ना, ते लावलेस ते चाललं. आतमध्ये आणताना प्लॅनिंगमध्ये थोडं चेंजेस झाला आहे. खायचा प्लॅन नंतर करणार आहे, कारण की आता उशीर झालं आहे, घरी जाऊन जेवायला लागणार आहे. आणि आता आम्ही जाऊन आलो मंडईतला नवसाचा गणपती आहे मंडईमध्ये. तर त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि थोडं पॉझिटिव्ह वाईब यायला लागले आता मला. आणि भावाचं पण दर्शन झालं मस्तपैकी, गर्दी नाही. आता आम्ही चाललो आहेत आपल्या पुण्यातल्या मेन श्रीमंत दगडूशेठ बाप्पा गणपतीला दर्शन घ्यायला. तर बघूया गर्दी केवढी तिकडे. गाडीवर झालं दर्शन तर गाडीवर घेऊ, नाही तर मग उतरून पाया बघूया. भावाने पद्धतशीर रॉंग वेने टाकलेली आहे गाडी भाई, पोलिसांनी म्हणून भाई. फुल फायदा बघू शकता तुम्ही, या माणसाला बघू शकता तुम्ही. सिग्नल लागलाय तरी गाडी बघा, वेडेचाळे. वाहिनी हे बघा, लाल सिग्नल आहे, वाहिनी गाडी टाकून दिली. भाई काय करतोय भाई, आपण डुप्पण हे झालं. बोल, तू आगे मैं आगे, तू पीछे मैं पीछे. कोणाकोणाची शाळा आहे ही नमूवी शाळा? कमेंट करा मला. तरी पण जे कोण व्हिडिओ बघत असतील, ज्यांची शाळा असेल त्यांनी कमेंटमध्ये काय सांगा. आपण बोलतो आता ABC चौक, म्हणजे की आप्पा वळण चौकात. कोणाकोणाची फेवरेट जागा आहे शनिवारवाडा, पुण्यातलं फेमस शनिवारवाडा, पेशव्यांचा वाडा. कोण कोण रात्रीचं गेले तिकडे आणि कोणाकोणाला आवाज यायचा पास झालाय. त्या साईडून गर्दी आहे आप्पा बळवंत चौकातून, त्यामुळे आम्ही गाडी इथून टाकली आहे.
बघू शकता एवढा मोठा वाट आहे शनिवार वाडा. ताजमहाल. कोणी कोणी इथे फोटोशूट केलंय त्यांनी कमेंट करा मला. आणि आपण आलो आहोत आता दगडूशेठ बाप्पाजवळ. हे आहे मंदिर त्यांचं. घे 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 घे. जेवढ्या जवळून घेता तेवढं जवळून घे. बाप्पाचं दर्शन घेऊनच जाऊ आलोय तर. आई क्राऊड बघू शकता तुम्ही. क्राऊड बघा, क्राऊड बघा. आई फुल क्राऊडेड. बघ आतमध्ये बघ एवढी गर्दी. सिद्धार्थ भाऊ फुल शांत बसलेले आहेत आणि मस्तपैकी दर्शन झालं आमचं. एक नंबर दर्शन झालं. आणि तुम्ही पाहिलं असेल दगडूशेठ महाराज इथे बसले होते. हां ती आले होते अलीकडचे फेमस होते. कलाकंद पण चालले. एकदा आलतो काहीच तुम्हाला सांगेल त्या किस्सा. कोणी कोणी सांगा इकडे काय आहे. कोण कोण इकडे गेले त्यांनी कमेंट करून सांगा मला. आहे रे ओळखीचा वाटा असेल तर. जो करेक्ट आन्सर देईल त्याला माझ्याकडून काहीतरी भेटणार. पण भेटणार. आणि गाईज इथे पण आहे ना बघा इकडे आतमध्ये स्वामी राहिले होते. किती दिवस राहिले होते? 3 दिवस. 3 दिवस राहिलेले. तर त्यांचं पण इथे मठ आहे. तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता इथे. हे पडतं रामेश्वर चौकात पडतंय. कोणाला विचारलं रामेश्वर चौकात स्वामीचं मठ किंवा मी लोकेशन कॅप्शनमध्ये देईन तुम्हाला. तर गाईज माझ्या पाठी चौक आहे. कोण कोण ओळखता चौक सांगा लवकर. कमेंट करा आणि सांगा कुठला चौक आहे. ॲप लावला. हां ॲप चालू कर. ॲप लावू. विषय बघा. ऑडिशन देतो आता. सिलेक्शन झाले की बाबा त्या पिक्चरमध्ये व्हायचं सिलेक्ट आहे. जवळच्या जवळ बरे आपलं. ट्रिपचं हॉटेल मला माहिती आहे. कमेंट करा. आणि हे बघितलं का पुढे गेलं पीके बिर्याणी वाटी गेले. पीके बिर्याणी बंद आहे. गडबडमध्ये बनवला ब्लॉग. पण बनवला तुम्ही बघून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण इथूनच गेलतो आणि इथूनच येतोय आता रिटर्न. गाडी कोपऱ्याला लावून पहिले फोटो घेऊया. फोटोचा भावाला नंतर टाइम भेटेल नाही भेटेल. तर मी आलो आता जस्ट पोचलो घरी. आणि भावाला जायचं होतं काहीतरी बाहेरून घेऊन जायचं होतं जेवायला. सो तर आम्ही पंचमी हॉटेलला गेलो. त्याने तिकडून व्हेज घेतलं खायला. घरी पाहिजे होतं तर त्यांनी मला सोडलं नंतर. मग नंतर मला काही जणांचे खूप मेसेज आले त्यात. पण काही जणांचे खूप मेसेज येतात हे. आणि काही जणांना भेटलो पण आहे मी. आणि काही जण घरी आलते माझ्या. भेटलं वगैरे आम्ही. खूप बरं वाटलं. खूप मस्त वाटलं. चांगलं होतं एक्सपिरियन्स. मजा आली. थोडीशा गप्पा वाटल्या. मग थोडं गेलो आम्ही औषधं वगैरे घ्यायला. मग तिकडे औषधं वगैरे घेऊन दिली काही लोकांना. आणि आत्ता तर मी आलो आहे हे करून. आपलं भड्यांचा प्लॅन तर कॅन्सल झाला पण बाप्पाचं दर्शन घेऊन आलं हेच खूप बरं वाटते. सो तर काही लोकांना मेसेज आले ते लवकर जेवून घ्या. आणि टाईम होऊन चाललं तुमचा. तर मी म्हटलं ठीक आहे लवकर आपण जेवून घेऊया. आणि आता त्यांचं जेवण लवकर झाले काही लोकांचं. सो तर आता आपण बसूया जेवायला. आणि जेवल्यानंतर मग ब्लॉग काढूया.